जातानाच आम्हाला ट्रेनचा हा खरंच थांबा सुरुवातीपासून बघा. सकाळी सकाळी मेडिटेशन करत जाऊ, कारण मन एकदम प्रसन्न होतं. आणि माझे सकाळचे पार्टनर कोण बघा तुम्हीच, अकाउंट हेड मगदुम सर. स्कूलला जात असताना एक लेक मध्ये मला एक पक्षी दिसला. म्हटलं एक फोटो घ्यावा, पण त्याच्याऐवजी मला व्हिडिओज भेटले. Director for the other schools and principal for this particular organization, and this is my introduction before all of you. आमचं डे बोर्डिंग पॅरेंट्ससाठी एक ओरिएंटेशन होतं, त्यासाठी आमच्या सगळ्यांचं प्रेझेंटेशन झालं. आमच्या डायरेक्टर मॅमने मीटिंग घेतली आणि मी आणि कुलकर्णी सर बाहेर पडलो फील्ड ट्रिपचं लोकेशन फायनल करायला. पहिल्यांदा आम्ही गेलो ऑक्सिजन पार्कमध्ये, जे इचलकरंजीमध्ये आहे. त्याचा थोडा सर्वे केला, व्यवस्थित बघितलं कसं आहे. बाहेर मस्त पाऊस पडत होता, म्हटलं थोडा चहा घ्यावा. मग आम्ही चहा घेतला आणि हे बघा चहावाल्याचं विजन आणि मिशन एक नंबर. त्याच्यानंतर आम्ही गेलो कुंथुगिरीमध्ये. तिथे आम्हाला कम्युनिटी सर्व्हिससाठी त्यांची परवानगी घ्यायची होती. आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी हत्तीला असा ऊस खाताना बघितलं, खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो रामलिंगला, तिथे थोडा सर्वे केला आणि कम्युनिटी सर्व्हिसचं प्लॅनिंग केलं. आजच्या दिवसाची सुरुवात आमच्या डायरेक्टर मॅमने सगळ्या स्टाफचे मेडिटेशन घेऊन केली. त्याच्यानंतर मी आणि कुलकर्णी सर परत निघालो माणगाव आणि रुकडीकडे डेअरी फार्म बघायला. रुकडीमधला गोठा बघितला आणि आमच्या स्कूलचा काय उपक्रम आहे हे त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो माणगावला, तिथे मगदुम सरांना भेटून सविस्तर माहिती दिली. स्कूलमध्ये परत येऊन सेलिब्रेशनचा आनंद घेतला. टीचर्स फेलिस्टेशन होतं त्याचं. आमचे मामा मामी आणि गायकवाड सर अँड मॅम कॅम्पस व्हिजिटला आले होते. त्यांना आपला कॅम्पस दाखवला. आमच्या डायरेक्टर मॅमला भेटले, त्यांचा सत्कार केला आणि निरोप घेतला. थँक्यू मामा व्हिजिट केल्याबद्दल. आणि हो, फॉलो किंवा सबस्क्राईब करा पुढच्या व्लॉगसाठी.